हाय एव्हरीवन, सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर हा माझा सायंकाळचा व्हिडिओ आहे आणि इथे आम्ही बेडचं डायरेक्शन चेंज करून घेतलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा बाहेर कूलर लावत असतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने आमचा बेड ठेवलेला असतो आणि आता बाहेरचा कूलर पण काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे बेडचं डायरेक्शन आम्ही चेंज करून घेतलं आहे. त्यानंतर मी कपडे वगैरे व्यवस्थित छान घडी करून ठेवलेले होते आणि नंतर मग आम्हाला चाय प्यायचा होता, तर तोच मी चहा बनवून घेतला. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही लागलो आमच्या कामाला. तर हा इथे बाहेर ठेवलेला कूलर होता, तो आम्हाला काढून आता वरती पायऱ्यांवर ठेवायचा होता. त्यामधलं पाणी वगैरे काढून पूर्ण ते कोरडं करून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून तो वरती पायऱ्यांवर नेऊन ठेवला. कारण हे काम करायचं म्हटलं तर दोघेजण तर लागतातच. आमचं दरवर्षीचं हे काम ठरलेलंच असते. अशा पद्धतीने आम्ही कूलर पायऱ्यांवर ठेवलेला आहे. त्यानंतर आली मी किचनमध्ये. सकाळची जी भांडी घासलेली होती ती मी व्यवस्थित पुसून ट्रॉल्यांमध्ये व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता सायंकाळपर्यंत झालेली होती. थोडी भूक लागलेली होती, म्हणून मग इथे एक मका भाजायला ठेवलेला होता आणि बाजूलाच मी काकडी आणि गाजर वगैरे छान व्यवस्थित धुवून ठेवलेले होते. कारण मला आज काकडीचे पराठे बनवून घ्यायचे होते. काकडीचे पराठे आमच्याकडे आठवड्यातून एकदा तर बनतच असते. कारण आता पावसाळ्यामध्ये काकड्या ह्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात येत असतात आणि आमच्याकडे काकडीचे पराठे हे खूप जास्त आवडते. मका भाजून झाल्यानंतर मक्याचे दाणे काढून मी किट्टूला पण खायला दिले, कारण ती अभ्यास करत होती. त्यानंतर इथे मी काकडीचे पराठे हे बनवून घेतले. मी जेव्हा पण मला काकडीचे पराठे बनवायचे असते तेव्हा मी दोन्ही तावे मांडत असते. कारण काकडीचे पराठे बनायला थोडा वेळच लागतो. 2 ताव्यामुळे काकडीचे पराठे पटकन बनून तयार होतात. तर इथे आता मस्त गरमागरम काकडीचे पराठे बनवून घेते आहे. कारण यांना पण खूप भूक लागलेली होती. कारण कूलर वगैरे साफ जो करायचा होता तो यांनीच साफ करून घेतलेला होता. मी फक्त त्यांना वरती नेण्यासाठी मदत केली होती. बाकीचं सर्व काम कूलरमधलं पाणी काढणे, त्याला कोरडं करणे हे सर्व यांनी करून घेतलं होतं. त्याच्यामुळे यांना पण भूक लागलेली होती. त्यांना पण मग गरमागरम काकडीचे पराठे देऊन दिले आणि बाकीचे पण पराठे मी बनवून घेतले. त्यानंतर मी पण खाऊन घेतले आणि किचनमधले जमा झालेले सर्व भांडी मी घासून घेतली. आणि आता सायंकाळी विशेष काही भूक नव्हती, म्हणून मी खिचडी बनवायला ठेवलेली होती. तर असा होता आजचा माझा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.